ठरलं तर मग या मालिकेचा जबराट प्रोमो आउट झालेला आहे प्रेक्षकांनो. मालिकेमध्ये आता रमेश या नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली, ज्याचं आपण पाहिलेलं आहे की स्केच आता इकडे बनवण्यात आलेलं होतं. ज्याचं स्केच बनवण्यात आलं होतं त्या रमेशची धूमधडाक्यात एंट्री होत आता तोच रमेश इतक्या वर्षापूर्वीचं सत्य समोर आणणार आहे. त्या रमेशला आता बाबूने सगळ्यांच्या समोर जरी आणलं असलं प्रेक्षकांनो, तरी रमेशला काय सत्य माहितीये हे बाबूला सुद्धा काही माहित नाहीये. आणि याच कारणास्तव आता इकडे मोठा धमाका झालाय. कारण ज्या वेळेला रमेश समोर आलाय आणि त्यावेळेचं जे काही महाभयंकर सत्य आहे ते सत्य अशा पद्धतीने उलगडलंय की आता मालिकेने 360 डिग्रीचा टर्न घेतलाय. प्रिया तन्वी नाही आहे तर सायलीच खरी तन्वी आहे याच घटनेची पुष्टी रमेश कसा करू शकतो, पण रमेशने केले. नक्की काय लॉजिक सांगितलंय त्याच्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय. खरंच रमेशच्या एंट्रीमुळे मालिकेतली सगळी समीकरणं अचानकपणे 360 डिग्रीमध्ये कशी पलटलेत, सविस्तर एपिसोड पाहू. प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलेलंच आहे की आता सायलीने आणि सगळे चार्जेस घेतलेले आहेत. अर्जुनने घरचे आणि सायलीने आता इकडे बाहेरचे चार्जेस घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता सायली इकडे चैतन्यला बाबूला बोलवायला सांगते. बाबूला बोलवल्यावरती आता बाबू सांगतोय की हो, म्हणजे मला माहिती आहे की एक दुसरा माणूस होता, पण त्या माणसाचा चेहरा माझ्या समोर नाही आलाय. पण ज्या वेळेला ही घटना घडली ना, तेव्हा महिपतने एक दुसरा ट्रक सुद्धा आता नियोजित केला होता. म्हणजे त्या दुसऱ्या माणसाला माझ्यावरती भरोसा नव्हता, म्हणून त्याने महिपतला रिस्क घेऊ नकोस, दुसरी एखादी सोय करून ठेव. आई त्यावेळेला एक माणूस पलटला तर कदाचित दुसरा माणूस आपल्याला मदत करू शकतो असं म्हटल्यामुळे महिपतने रमेश नावाच्या एका ड्रायव्हरची नियुक्ती केली होती. आणि तो ड्रायव्हर, त्याला कदाचित त्या माणसाबद्दल माहिती असू शकते किंवा त्याला या केसच्या बद्दलची अनेक प्रकारे माहिती असू शकते, असा आता बाबू खुलासा करतो. त्यावरती सायली म्हणते मग तुम्ही रमेश रमेश कुठे राहतो, काय राहतो, याचा आम्हाला ऍड्रेस देऊ शकाल का? यावरती बाबू म्हणतो नाही ना, म्हणजे मुळातच रमेश आता कुठे आहे, काय आहे, मला कसं माहिती असेल? मी स्वतःच इतकेवरच्या अज्ञातवासात होतो महिपतच्या तावडीतून सुटण्यासाठी. त्यामुळे रमेश कुठे आहे मला काहीच माहित नाहीये. असं म्हटल्यावरती तो सांगतो हा, पण मी याचं चित्र काढू शकतो. तुम्ही जर का स्केच आर्टिस्टला बोलवलं तर स्केच काढेन आणि त्यानंतर तुम्ही आता रविराजामध्ये चित्र दाखवलं कदाचित आपल्याला आता इकडे रमेश सांगू शकेल, कळू शकेल ना. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते ठीक आहे, स्केच आर्टिस्टला बोलवून घ्या. स्केच आर्टिस्टला बोलवल्यावरती मग मात्र आता जसं जसं बाबू सांगतोय तसं तसं त्याचं स्केच काढलं जातंय. जसं जसं स्केच काढलं जातंय तसं तसं बाबूला आता लक्षात येते, हो हो हो, हाच तो रमेश आहे, हाच तो रमेश आहे. आणि याच रमेशने आता इकडे त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये होता. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते ठीक आहे, याला आम्ही तर शोधू, पण कदाचित तो आता तुम्हाला सुद्धा आता कुठेतरी, म्हणजे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा त्याला शोधण्याचे. हा, पण कसं आहे, तुम्ही त्याला शोधण्याचे प्रयत्न करत असताना जरा जपून, कारण तुमच्यावरती त्याचं म्हणजे बाकीच्यांचं लक्ष असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणून तुम्ही या सगळ्यामध्ये जरा अलर्ट राहा असं सायलीने सांगितलंय. मग आता ते चित्र घेऊन ती आता रविराजांना दाखवण्यासाठी आता आलेली आहे. ज्या वेळेला ती रविराजांना हे चित्र दाखवण्यासाठी येते तेव्हा खरा इकडे गोंधळ घालणार असतो. इकडे तोपर्यंत आता आलेला आहे. इकडे सायली अर्जुनला कॉल करते. अर्जुन काम करून करून थकलाय आणि तो सायलीला हे बघ, तू जर कंटाळली असलीस तर आपण हे सगळं रिव्हर्स करून घेऊया का? मला काही प्रॉब्लेम नाही. सायली म्हणते नाही, मी कंटाळलेले नाहीये, तुम्ही जर का कंटाळला असाल तर रिव्हर्स घेऊ. यावरती तो म्हणतोय काय बोलतेस तू, मी कशाला कंटाळू, मी नाही कंटाळलोय. यावरती ती म्हणते ते सगळं जाऊ दे, माझ्या हातात खूप एक्साइटेड माहिती लागलेली आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो काय? त्यावरती सायली सांगायला लागते हो, खूप महत्वाची माहिती आहे. मी बाबूला इकडे आता बोलवलं होतं. यावरती मग आता तो म्हणतो बाबूला बोलवलं होतंस, मग मला का नाही तू बोलवलंस? यावरती ती म्हणते तुमची घरचीच कामं उरकत नाहीयेत. यावरती तो म्हणतो पण असं कसं, तू तर घरची कामं उरकून आता मला केसमध्ये मदत करायचीच ना, मग मला सुद्धा करायला पाहिजे. सायली म्हणते ते सगळं जाऊ दे, आपण हे जे काही नाटक करतोय ना त्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, ती म्हणजे तुम्ही प्रियावरती लक्ष ठेवणं. तिला असं वाटेल की तुम्ही म्हणजे इकडे आहात निवांत, त्यामुळे ती थोडीशी गाफील होईल आणि गाफील होऊन तुम्हाला तिला आता या सगळ्यामध्ये अडकवता येईल. कारण खरं सांगायचं तर आता प्रियाला सुद्धा आपल्या प्रियाकडून सुद्धा माहिती घेणं महत्वाचं आहे. आणि मला आता खूप महत्वाची माहिती सापडले, मी लगेचच येते, रविराज काकांना बोलवून घ्या.
असं म्हटल्यावरती अर्जुन आता रविराजांना कॉल करून तो आता बोलवून घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आता लवकरात लवकर गोष्टी क्लिअर होतील. तोपर्यंत दूधवाला आलाय, हामका आलाय, तमका आलाय. अर्जुनला काही जमत नाहीये. त्याची चिडचिड वाढलेली आहे. सायलीचं काम मात्र परफेक्ट चाललंय. सायलीने आता इकडे रमेशला प्रोटेक्शन देत, म्हणजे इकडे बाबूला प्रोटेक्शन देत रमेशला शोधण्याचा मोहीम सुरू केलेली आहे. म्हणजे आता रमेशला आपल्याला कुठे शोधता येईल आणि तो रमेश काय माहिती सांगू शकेल हे सगळं बाबू आता रमेशला शोधण्यासाठी जंग पछाडत आहे आणि त्याची मदत चैतन्य करतोय. मग तोपर्यंत बाबू आता तिकडून निघालाय. सायली घरी आल्यावरती मग आता इकडे रविराज वगैरे तिला विचारतायत कसा होता पहिला दिवस. यावरती सायली सांगायला लागते, हो माझा पहिला दिवस तर खूपच छान होता, पण खरं सांगायचं तर काका मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे मी खरं तर आज बाबूची भेट घेतली आणि बाबूची भेट घेऊन जे सत्य मला समजलंय ते मला तुम्हाला सांगायचं आहे. रविराज म्हणतात, काय आज तू ऑफिसला गेलीस पण बाबूची भेट पण घेतलीस आणि केस पण सॉल्व्ह केलीस, म्हणजे केसमध्ये काम करायला पण लागलीस. यावरती ती सांगते, हो काका मी या सगळ्यामध्ये ठरवलंच होतं की काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या सगळ्याची आता इकडे शहानिशा करायची. पण काका मला तेव्हा समजलं हा रमेश, आणि मग ती चित्र दाखवते. या रमेशला आता काही माहिती आहे का, म्हणजे तुम्ही या रमेशला ओळखता का, तुम्हाला या रमेश बद्दल काही माहिती आहे का. यावरती रविराज तो फोटो बघतात, हो मी याला ओळखतो. आता कल्पनाला धक्काच बसलाय की हे सगळं सगळं आता म्हणजे काय चाललंय. सायली गेली काय, तिने केस पण सुरू केली काय, आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे रविराज म्हणायला लागतात, हो मी या रमेशला ओळखतो. खरं सांगायचं तर काही वर्षांपूर्वी म्हणजे एक अपघाताच्या आधी हा माझा ड्रायव्हर होता. पण काही संदर्भामध्ये काहीतरी बिनसलं, मी त्याला काहीतरी बोललो होतो आणि त्यानंतर मग त्याने म्हणजे मी त्याला नोकरीवरून काढलं होतं. हा पण नागराज आणि त्याचं चांगलं पटायचं. अरे देवा, म्हणजे ह्या रमेशने आता मात्र तेव्हा घात केला माझा. त्यावरती सायली म्हणते, नाही हा रमेश आहे ना, हा रमेशला टेंटेटिव्ह म्हणून आता नागराज काकांनी ठेवलं होतं. म्हणजे खरं सांगायचं तर आता बाबूलाच सुपारी दिली होती, पण बाबूने जर का काही गडबड केली तर आता रमेशला या सगळ्यामध्ये इकडे सांगण्यात आलं होतं की तू त्यावेळेला चार्ज घ्यायचा. पण रमेशची काही गरज नाही पडली. पण तुम्ही चिंता करू नका, रमेशला आता मात्र बाबू शोधतोय. यावरती सायली म्हणते, म्हणजे अर्जुन सांगायला लागतो, अगं पण रमेशला शोधण्यासाठी बाबूला का पाठवलंस, जर का तो कुणाच्या तावडीत लागला तर. यावरती ती सांगते, नाही काळजी करू नका, सोबत चैतन्य भाऊजी सुद्धा आहेत आणि चैतन्य भाऊजी या सगळ्यामध्ये आता माझी मदत करतायत आणि त्यांनीच सांगितलेलं आहे की चिंता करण्याची काही गरज नाहीये, मी बघतो काय करायचं ते. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे अर्जुन सांगतो, पण तरी सुद्धा चैतन्य असेल तर ठीक आहे, पण तरी सुद्धा मला काय वाटतं माहितीये का, तू या सगळ्यामध्ये इतकी मोठी रिस्क घ्यायला नको होतीस. सायली म्हणते, नाही बघूया आपण काय घडतंय ते. इकडे तोपर्यंत आता रविराज म्हणायला लागतात, सायली खरंच तू इतक्या धीराची आहेस ना, मला तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी वाटतं. खरंच खूप कौतुक वाटतं मला तुझं. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, माझं कौतुक नका करू. काहीही झालं तरी सुद्धा तो आपल्या तावडीमध्ये सापडणं ही गोष्ट जास्त महत्वाची अशी मला वाटते. तो बाबू जर का सापडला ना तर सत्य सगळं समोर येईल. देवाकडे हीच प्रार्थना करूया की बाबू मला, म्हणजे बाबू इकडे रमेश बाबूला सापडू दे. असं म्हटल्यावरती हे सगळं चालू असतात. खरंच त्या रमेशला काही सत्य माहिती असेल तर आपल्याला हे समजणं गरजेचंच आहे. असं म्हणत आता इकडे रविराज सुद्धा खूप एक्सायटेड आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता खूपच अभिमान वाटतोय प्रतापला, आणि प्रताप म्हणतोय, खरंच सायली, म्हणजे ज्याप्रमाणे माझा मुलगा ही केस लढतोय ना त्याचप्रमाणे तू हे सगळं करते आहेस. असं म्हणत आता असतानाच इकडे आता सायलीला कॉल आलेला आहे. सायलीला कॉल आलाय तो म्हणजे इकडे चैतन्याचा. सगळेच जण एक्सायटेड आहेत, काय झालंय. त्यावरती रविराज म्हणतात, काय झालं. सायली सांगायला लागते, काका मिशन फत्ते, बाबूने रमेशला शोधून काढलंय आणि थोड्याच वेळामध्ये सगळेजण इकडे येत आहेत. आता मात्र अर्जुन म्हणतोय, वा बायको वा, आज मी सगळ्यांच्या समोर आता कबूल करतो आहे की काहीही झालं तरी सुद्धा माझी बायको ही आता खूपच ग्रेट आहे. मी आज सगळ्यांच्या समोर कबूल करतोय, हो माझी बायको खूपच ग्रेट आहे. आणि आज आज मला सांगायला अजिबात लाज वाटत नाहीये की ती मला घरामध्ये कामं करून मदत करत होती, पण मी मात्र हे करू शकत नाहीये. खरंच मी हार मानलेली आहे. अर्जुनने आपली हार मान्य केले आणि आता सायली सांगते, मला या सगळ्यापेक्षा जास्त महत्वाचं हे वाटतंय की आता रमेश इकडे येऊन काय सत्य सांगणार. सगळे खूप खूप, आणि प्रेक्षकांनो बाबूने रमेशला पकडलंय. रमेश आता गडबडलेला आहे. बाबू रमेशला सांगतोय, बोल आता सगळं सत्य तुला सांगायलाच पाहिजे.
तू आता रविराजांच्या इकडे हे करण्याचा का प्रयत्न केला होतास, किंवा रविराजांच्या घरामध्ये आता त्यांना त्रास देण्यासाठी करण्याचा प्रयत्न केलास, सगळं सगळं काय आहे ते बोल. यावरती बाबूला रमेश सांगायला लागतो, मला रविराजांकडे घेऊन चल, मला सुद्धा इतक्या वर्षाचं जे काही सत्य आहे ते सगळं सत्य त्यांना सांगायचंच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मला गप्प बसायचं नाहीये, मी सगळं सांगणार आहे, आत्ताच्या आत्ता तू मला घेऊन चल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगतोय, पण तुला कुणी पैसे दिले होते हे सगळं करायला, किंवा तुला हे सगळं करायला कुणी सांगितलं होतं? यावरती तो म्हणतो, कोण सांगणार, नागराजनी. आणि मी या सगळ्यामध्ये बदला घ्यायचं ठरवलं होतं रविराजांचा, कारण त्यांनी मला काढून टाकलं. पण हे सगळं जाऊ दे, यापेक्षा महाभयंकर सत्य मला माहिती आहे, ते सत्य मी त्यांना सांगणार आहे. असं म्हटल्यावरती आता बाबूला धक्का बसलाय. अजून कोणतं महाभयंकर सत्य हा सांगणार आहे? आणि बाबू आता लगेचच त्याला घेऊन इकडे आलेला आहे सायलीकडे. सायलीकडे आल्यावरती तो आता सायलीला काही फोटो दाखवते आणि सायली ते फोटो पाहते. काय आहे हे सगळं? यावरती तो सांगतोय, तुमच्या घरात जी मुलगी शिरले ती तोतई आहे, ते पण नागराजचंच काम आहे. पण मी या सगळ्यामध्ये आत्ता तुम्हाला काही सत्य सांगू शकत नाहीये. मला फक्त 1 दिवसाचा अवधी द्या. मग येऊन मी सगळं सत्य तुमच्या आता वडिलांना सांगेन. त्यांची माफी मागेन. खरं तर त्यांनी, म्हणजे मी रविराजांना सांगेन, खरं तर त्यांनी माझी ह्याच्या आधी सुद्धा खूप मदत केलेली आहे. पण मी उतावळा झालो आणि मी चुकीची गोष्ट करून बसलो. त्यासाठी मला माफी मागायची आहे. तुम्ही एक काम करा, उद्याच्या दिवसाला मी तिकडे येईन आणि खरी त्यांची मुलगी कोण आहे हे पण सत्य सांगेन. यावरती सायली म्हणते, पण तुम्हाला काय माहिती खरी मुलगी कोण आहे ते? तुम्ही आम्हाला फसवताय का? यावरती लगेचच तो म्हणतो, कारण मी नागराजचा माणूस होतो एकेकाळी. मी आणि नागराज आम्ही एकत्रितपणे बसायचो, हे करायचो, आणि त्यानंतर पण आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. पण त्यानंतर जे मला सत्य समजलंय ते महाभयंकर आहे आणि त्यांनी माझा घात केलाय. म्हणून आता रविराजांची माफी मागून मी त्यांना सगळं सत्य सांगणार आहे. सगळं सत्य सांगून त्यांची माफी मागून मी आता पुढचा डाव माझा खेळणार, नागराजचा बदला घेणार. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सायली त्याला दुसऱ्या दिवशी घरी बोलवते. आणि दुसऱ्या दिवशी बाबू आता घेऊन आलेला आहे, तो म्हणजे रमेशला सगळ्यांच्या समोर. आणि रमेशला तो सांगतोय, हे बघ, आता कोणतीही गद्दारी करू नकोस. एकदा रविराजांच्या सोबत तू गद्दारी केलेली आहेस, पण आत्ता आत्ता कोणत्याही प्रकारची गद्दारी न करता जे काही खरं खरं आहे ते त्यांना सांगून टाक. उगाचच आता इकडे काही गोष्टी लपवू नकोस. मग काय? मग बाबू आलेला आहे आणि बाबू सगळी गोष्ट सांगतोय. बाबू सांगतोय, खरं तर आता इकडे मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते सत्य महाभयंकर असणार आहे, पण तुम्ही विश्वास ठेवायलाच पाहिजे. कारण कारण खरं सांगायचं तर आता नागराज आणि मी आम्ही आधीपासूनचेच मित्र. रविराजांनी मला आता सगळ्या गोष्टीची काढून टाकलं होतं, मला कामावरून काढून टाकलं. त्याचाच बदला घेण्यासाठी खरं तर नागराजने माझं मन भडकवलं आणि मी हे सगळं करून बसलो. खरं तर हे सगळं सगळं आता खूप चुकीचं होतं. माझ्यासाठी हे चुकीचं होतं, पण मी ते केलं. आणि त्यानंतर मग तो सांगायला लागतो, खरं तर ही तुमची मुलगीच नाहीये. त्यावरती रविराज म्हणतात, काय? सायली म्हणते, काय बोलताय तुम्ही? तुम्ही आता स्वतःचं हे वाचवण्यासाठी काहीही सांगाल तर आम्ही कसं ऐकू? यावरती लगेचच तो सांगायला लागतो, ही त्यांची मुलगीच नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नागराज आम्ही नंतर सुद्धा बसायचो ना, त्यावेळेला पिण्याच्या नादामध्ये नागराजने सत्य सांगितलं होतं की खोटी तन्वी त्याच्या घरात घुसवून प्रॉपर्टी हडप करण्याचा डाव नागराजचा होता. आणि हे सत्य मला समजलेलं होतं आणि खरं तर त्यांनी मला पण डिच्चू दिला. त्यांनी आता माझे ठरलेले पैसे पण नाही दिले आणि आत्ता जेलमध्ये जाऊन बसलाय. आणि म्हणूनच मी हे सगळं सत्य सांगतोय. मी रविराजांची माफी मागतोय, माफी मागून हे सत्य उलगडतोय. असं म्हणत तुमची मुलगी ही आता कोण आहे हे सुद्धा सत्य मी शोधून काढू शकतो. एक संधी द्या. प्रेक्षकांनो, आता प्रिया तन्वी नाही, हे तर सत्य त्यांनी समोर आणण्याचा प्रकार सगळा केलेला आहे. पण या सगळ्यामध्ये सायली तन्वी आहे. हे सत्य कसं समोर येणार, पाहणं रंजक ठरणार.